मंडळी राम राम, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तुमचा दिवस आज खूप चांगला जाओ, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा देव लवकरच पूर्ण करू। तर आता वाजलेले 8:30, सोहमला सोडवायला जायचं आहे। सोहमला सोडून आल्याच्या नंतर ना मला माझा स्किन केअर करायचा आहे। खूप दिवस झालं स्किन केअर केलं नाही, तर स्किन केअर कसं करते हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे। आणि सोहम स्कूलमधून आल्याच्या नंतर थोडं मार्केट वगैरे फिरून यायचं आहे। तर ते सगळे 1 मिनिट काहीतरी झालं, सोहम पडला वाटतं। काय झालं रे? आ मला वाटलं काय झालं, धापकुनी आवाज झाला। चला आवर लवकर, झाली का अंघोळ? दर सोहमला शाळेत सोडून देते। एवढे भांडे घासायचेत कारण माझा स्वयंपाक आज 8:30 वाजता पूर्ण झालेला आहे। म्हटलं तो पडला, पण तो पडला नाही, तो धड पडला म्हणजे पडत होता, पडता पडता वाचला। आणि आता त्याला सोडून यायचं आहे मला शाळेमध्ये जाऊन। चला आवर लवकर सोहम। तर थोडंसं आवरून घेतलं आज लवकर। अख्खा स्वयंपाक झाला आहे, कपडे धुवणं झाले आहेत माझे आज। फक्त थोडीशी भांडी आहेत, ती भांडी घासून घ्यायची आहे। तर चला, तर मग मी ह्याला सोडून येते, बाकीची कामं आवरते आणि तुमच्यावर स्किन केअर माझं शेअर करते। सोहम होतो इकडं तयार झाला आहे। आज त्याचा PT आहे आज तिची, म्हणून हा PTचा वेगळा युनिफॉर्म आहे आणि शूज। चल बाळा, उशीर झाला आहे, आवर ना लवकर। 4 वाजता सोहमला खेळायला घेऊन गेल्याच्या नंतर ना सोहमचे पप्पाच लहान झाले आणि सोहमची सायकल ते खेळत होते। तर मग मी एकदम त्यांचा व्हिडिओ घेतला। तर लहानपण कधीतरी जगून घ्यावं। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलतो थोडंसं मार्केटमधून सामान आणायचं होतं। तर सोहमचे पप्पा तिकडे पेट्रोल भरायला थांबले होते आणि मी आणि सोहम पेट्रोल पंपाच्या बाहेर थांबलो होतो, कारण मोबाईल अलाउड नसतो पेट्रोल पंपावरती। तर मग सोहमनं व्हिडिओ काढला की शाळेचे मुलं जात आहेत। मला म्हणत होतं, मम्मी ह्यांची शाळा किती उशिरा सुटते, माझी 3 वाजता सुटते। तर त्यानंतर आम्ही गेलो मधला मारुती, जिथं की भरपूर सारे असे छान असे शॉप आहेत। तर मला थोडं क्लिनिंगचं सामान घरासाठी घ्यायचं होतं, तर ते आणण्यासाठी गेले होते मी। आणि मी घेतलं होतं आणि सोहमचे पप्पा ऑनलाईन पे करत होते, म्हणून मी थांबले होते। इथं सगळ्या प्रकारचे सामान मिळते, क्लिनिंगचे, झाडू, काही जे म्हणाल ते सगळं इथं मिळून जातं। हा सोलापूरचा वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे। सामान खरेदी करायचं असेल तर तुम्हाला क्लिनिंगचं किंवा शेतीचेही अवजारे इथे उपलब्ध आहेत। सोनाराची दुकानं आहेत, भरपूर सारं आहे। मधला मारुती असं म्हणतात त्याला। तर मी इकडे थांबले होते, सोहम माझा व्हिडिओ घेत होता आणि मला कधी एकदा घरी यावंसं वाटत होतं। आता या 1 2 3 4 आणि 5 गोष्टीने मी माझं स्किन केअर करत असते, कारण ह्या स्वस्त पण आहेत, रिझल्ट पण चांगला आहे। आणि सगळ्यांची स्किन सारखी नसते, ही गोष्ट मात्र खरी आहे। पण माझ्या स्किनला ह्या सगळ्या गोष्टी सूट होतात। तर दर महिन्याला पार्लरला तर आपण जातोच, पण असं घाई गडबडीच्या टायमाला जर आपल्याला इन्स्टंट ग्लो पाहिजे असेल किंवा असं आहे की आत्ताच्या आत्ता कुठेतरी बाहेर जायचं आहे आपल्याला, किंवा स्किन खूप ड्राय झालेली आहे, तर अशा वेळी घरातल्या घरात काही गोष्टी उपलब्ध असतात, त्याच्याने पण आपलं स्किन केअर करू शकतो। पण आता ही मी एकदा आणलं तर मला आता हे एव्हयूचं स्क्रबर आहे। आता एवढीशी ही ट्यूब जी आहे ती मला साधारणपणे 2 ते 3 महिने जाते। तर कधी असं आहे की मला लगेच बाहेर जायचं आहे किंवा मला काहीतरी व्हिडिओज वगैरे घ्यायचे आहेत, तर मी हे छोटंसं स्किन केअर वापरते। तर कशा पद्धतीने वापरते, चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी चेहऱ्यावरती गुलाबजल अप्लाय करणार आहे, कारण चेहरा तर फेसवॉशनं मी क्लीन करून आणते, पण गुलाबजलनं आपल्याला ताजं तवतवीत वाटतं। आणि प्लस आता गुलाबजल आणि ॲलोवेरा जेल हे दोन्ही वापरून मी छानपैकी चेहऱ्यावरती मसाज करणार आहे। मसाज केल्याच्या नंतर ना पूर्ण ॲलोवेरा जेल चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे आपल्या, कारण ॲलोवेरा जेल हे स्किनसाठी खूप गुणकारिक ठरतं। जर तुमच्याकडे असं ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता, आपलं जे नैसर्गिक ॲलोवेरा जेल असतं ते पण यूज करू शकता।
ॲलोवेरा जेलनं आणि गुलाब पाण्याने थोडा चेहऱ्यावरती मी मसाज करून घेतलेला आहे, कारण खूप थकवा आल्यासारखं वाटत होते आणि मसाज केल्यामुळे चेहऱ्याच्या ज्या मृतत्व पेशा आहात त्या पण निघून जातात, म्हणजे जी मृतत्वचा जमलेली आहे ती निघून जाते आणि चेहरा मस्त खुलून दिसतो. तर छान वाटत होतं, मला एकदम फ्रेश वाटत होतं. तर आता पुढची स्टेप करूया. पुढची स्टेपमध्ये आता पहिल्यांदा पहा की पूर्ण ॲलोवेरा जेल आणि गुलाब पाणी नाहीसं झालेलं आहे, म्हणजे ते पूर्ण माझ्या स्किन ओढून घेतलेलं आहे, ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आता स्क्रबर. तर स्क्रबर मला हे सूट होतं एव्हयूजचं, तर मी हे यूज करते. तुम्हाला जे इफेक्ट तुम्हाला ज्याचा वाटत असेल, जे सूट होत असेल ते वापरा, किंवा आपण जे टूल्स मिळतात रिमूव्ह करायचे ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड, ते टूल्ससुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता व्यवस्थित सगळीकडे जिथं जिथं मला येतात ब्लॅकहेड व्हाईटहेड्स तिथं मी अप्लाय करून घेत आहे. आणि आता व्यवस्थित स्क्रब करायचं आहे, व्यवस्थित हळूवारपणे करायचं आहे. खर घासायचं नाही आहे किंवा एकदम जोरात असा हात चालवायचा नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये बारीक पार्टिकल असतात ज्याच्याने की आपल्याला चेहऱ्याला इजा पण होऊ शकते. आता परत एकदा गुलाबजल मी स्प्रे करते, कारण हे थोडंसं ड्राय असतं. तर तुम्हाला जर बाहेरचे प्रोडक्ट सूट होत नसतील स्क्रबरचे, तर तुम्ही घरी पण साखर जी असते आपली साखर, लिंबू, डायरेक्ट लिंबू कधी चेहऱ्यावर अप्लाय करायचा नाही, नुसता लिंबू, तर साखरबरोबर यूज करायचं किंवा कॉफीचा पण यूज करू शकता. आणि खसखस असं घासायचं नाही आहे, एकदम हळूवारपणे. आता मला जिथं जिथं वाटतं की मला इथं ब्लॅकहेड्स आहेत, व्हाईटहेड आहेत, तर तिथं मी हळूवार हाताने असं स्क्रब करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. तर स्क्रबिंग करून झालेलं आहे, स्क्रब पूर्ण केलेलं आहे. आता मी फेस वॉश करून येते लगेच. आणि बघा माझ्या चेहऱ्यावरती जे नाकावरती वगैरे ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड्स होते ती रिमूव्ह झालेलं आहे. थोडंसं थंड पाणी घेतलेलं मी, कारण जिथं जिथं मी स्क्रब केलं आहे तिथं थोडंसं अप्लाय करते, कारण थोडंसं मला थोडंसं चुणचुणत होतं त्याच्यामुळं. तर त्याच्यावरती असं अप्लाय करून घेतलं आणि 50% तर इथंच रिझल्ट मला जातो. स्किन एकदम व्हाईट झालेली आहे, काय म्हणतात, सॉफ्ट झालेली आहे. आणि चेहऱ्यावरती जे माझे डार्क स्पॉट वगैरे दिसतात हे मेकअपमुळे झालेलं आहे बरं का. तर त्याच्यासाठी चेहऱ्याची काळजी घ्या. आणि हे हिमालयाचं फेस पॅक आहे, हे मी केसर आणि हनीचं आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला नीम फेस पॅक पण मिळतं. आता व्यवस्थित मी चेहऱ्यावर अप्लाय करते. हो, आणि कुठलाही चेहऱ्यावरती यूज करण्याचा प्रोडक्ट जो असतो त्याची पॅच टेस्ट करायची आहे, जिथे कानाच्या मागे किंवा थोडंसं हातावरती अप्लाय करून बघायचं आहे. जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लगेच आपल्याला कळतं की आपल्या चेहऱ्यावरती हा प्रोडक्ट सूट होणार आहे की नाही. तर असं व्यवस्थितपणे मी हाताने पूर्ण चेहऱ्यावरती पॅक लावून घेते आहे. स्पीड लावल्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसतं. हे व्यवस्थित लावून घेतलं, कारण मला 5 मिनिट लागलेले. आता पॅक लावल्याच्या नंतर हे छानपैकी मस्तपैकी सुकू द्यायचं आहे. एक 10 मिनिटांनी फेस वॉश करून घ्यायचं आहे. खाली पडलेलं फेस वॉश झाल्याच्या नंतर असा इफेक्ट आहे, एकदम स्किन माझी स्मूथ झालेली आहे. आणि आता मी फक्त मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे, बाकी कसलंही काही नाही लावणार आहे, कारण आता मी घरामध्ये आहे तर मॉइश्चरायझर अप्लाय करूनच बसणार आहे. तर तुम्ही बाहेर जर जात असाल स्किन केअर करून तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून जा, म्हणजे स्किन केअरचा इफेक्ट कमी नाही होणार चेहऱ्यावरून. तर छानपैकी असं मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे मी. तर बघू शकता ब्लॅकहेड व्हाईटहेड रिमूव्ह झालेले आहेत आणि स्किन एकदम ताजीतवानी झालेली आहे माझी. तर अशा प्रकारे जर मला घाई गडबडीच्या टायमाला जर करायचं असेल स्किन केअर, तर मी असे छोटे आणि साधे सोपे प्रोडक्ट वापरून स्किन केअर करते. तर जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.